तुम्ही मला सर हसायला शिकवलं। मी छोट्या छोट्या गोष्टीचं खूप टेन्शन घेते, फालतू गोष्टीचं पण टेन्शन घेते, काही समजत नाही। तुमच्यामुळे थोडे फार नाही खूप सारे चेंजेस आलेत माझ्या लाईफमध्ये, त्यासाठी खूप धन्यवाद। असे सोबत राहा। नाव सोनाली रणजित परब। जेव्हापासून मी फर्स्ट डिग्री केली ना, त्यानंतर मग मला ना माझं माइंड ऑटोमॅटिक शांत झालं। सरांनी जे काही शिकवलंय ना, सर कधी कधी खूप रागवून बोलतात, पण ते खूप फायदा करतात। मला ऑफिसमध्ये माझ्या घरी खूप सारे प्रॉब्लेम आहेत, पण सरांमुळे मला ते ना फेस करायची ताकद आली। तर जेव्हा जेव्हा मी सॅड मुमेंटला जाते ना, तेव्हा तुमचे शब्द कानात पडतात, पण जेव्हा इथे आली ना सेकंड डिग्रीमध्ये, सरांनी ती क्लिअरिटी दिली का जेव्हा देव समोर येणार ना, तेव्हा आपली त्यांना बघायची ताकद नसणार, आणि ते माझं झालं। खूप छान अनुभव असा आहे का ना, मला जेव्हा स्वामी दिसले ना, बोलता पण येत नव्हतं। सरांनी मला त्यांच्या जवळ जाऊन दिलं। ते सर लिटरली बाजूला होते का, बघ तू स्वामींना घे। स्वामींनी मला त्यावेळेला जवळ घेतलेला, खूप छान वाटलेलं सर। जेव्हा साधना करत असते ना, स्वामी आणि तुम्ही माझ्या नेहमी सोबत असतात। जेव्हा मला असं वाटतं ना साधनेतून थोडी बाहेर येते मी, सर मागून लाथा मारतात। सॉरी सर, माझं असं झालेलं आहे, पण ऍक्च्युली माझ्या मुलांनी लाथ मारायला आणि सरांनी मारायला दोन्ही टाइम सेमच झालं। तर नाही, साधना आहे, रेखी आहे। माझ्या मनामध्ये तुम्ही कधी एवढं पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह वे दाखवलाय ना, तुम्हाला लाईफमध्ये कोणीच दाखवला नाहीये। तुम्ही मला सर हसायला शिकवलं। तुमच्यामुळे थोडे फार नाही खूप सारे चेंजेस आलेत माझ्या लाईफमध्ये, त्यासाठी खूप धन्यवाद। असे सोबत राहा।